माझं लग्न झालंय, तुमचं? असं का विचारतोय? हा व्हिडिओ पूर्ण पहा, मग नक्की कळेल. एका संशोधनातून समोर आलंय की लग्न झालेल्यांना डिमेन्शियाचा धोका अधिक आहे. हा रिसर्च जर्नल ऑफ अल्झायमर आणि डिमेन्शियामध्ये छापण्यात आलाय. संशोधकांच्या माहितीनुसार लग्न झालेल्यांच्या तुलनेत विधवा, डिवोर्सी किंवा लग्न न केलेल्यांना डिमेन्शियाचा धोका 50% कमी आहे. संशोधकांनी यासाठी 24,000 पेक्षा जास्त लोकांचा 18 वर्ष सातत्याने अभ्यास केला. या लोकांना रिसर्च सुरू करताना डिमेन्शिया नव्हता. संशोधकांच्या माहितीनुसार लग्न न केलेल्यांना अल्झायमर्स धोका कमी दिसून आलाय. हा रिसर्च फ्लोरिडा विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्टेपिलर यांच्या संशोधकांनी केलाय. या रिसर्चमध्ये 50 ते 104 वर्ष वयोगटातील लोकांचा अभ्यास करण्यात आला, ज्यांनी न्यूरोसायकोलॉजिकल टेस्ट केली होती. पण लग्न न झालेल्यांना डिमेन्शियाचा धोका कमी का आहे याचं ठोस उत्तर संशोधकांना अजूनही मिळालेलं नाही. तर सायकोलॉजी टुडेमध्ये संशोधनाच्या प्रमुख सांगतात, लग्न न झालेले जास्त सोशल असतात. मित्र किंवा शेजारच्यांबरोबर ते जास्त सोशल असतात. याउलट लग्न झालेले लोक कमी सोशल असतात. हे एक कारण यामागे असू शकेल. रिसर्चमध्ये आढळून आलं की लग्न झालेल्या 22% लोकांना रिसर्च सुरू असताना डिमेन्शिया झाला. यांच्या तुलनेत डिवोर्स झालेले किंवा लग्न न केलेल्यांमध्ये डिमेन्शियाचं प्रमाण हे 13% असल्याचं आढळून आलं. लग्न झालेल्या व्यक्तीचं ब्रेन हेल्थ चांगलं असतं असं नेहमी सांगितलं जातं. असे काही रिसर्चही आहेत. पण हा रिसर्च या सर्व गोष्टींना चॅलेंज करणार आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डिमेन्शिया ही अनेक आजारांची एक ब्रॉड टर्म आहे. यात मेमरी लॉस होतो, विचार करण्यात अडथळा निर्माण होतो आणि याचा रुटीन कामं करण्यावरही फार परिणाम होतो. 2021 मध्ये जगभरात 57 मिलियन लोकांना डिमेन्शियाचा त्रास होता.